आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, काय ब्रीफिंग झाली? साधारण 3:30 ते 5-5:30पर्यंत सविस्तर सर्व महानगरपालिकेचे जे आयुक्त होते आणि त्या जिल्ह्यांचे कलेक्टर्स होते, डिव्हिजनल कमिशनर्स होते, त्यांच्याबरोबर माननीय मुख्यमंत्री आणि मी आणि सर्व अधिकाऱ्यांची आमचे जे काही वरिष्ठ सचिव आहेत त्यांची बैठक झाली. यामध्ये प्रामुख्याने जे निर्णय आहेत ते सांगितलं पाहिजे की जी संख्या वाढते त्या अनुषंगाने एक सांगितलं गेलं की आपण सर्व्हिलन्स वाढवलं पाहिजे, म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अत्यंत कार्यक्षमतेने झाली पाहिजे. म्हणजे एक इंडेक्स केस जी असते त्या इंडेक्स केसला धरून किमान 15 लोक टेस्टच्या संदर्भाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये आले पाहिजेत. आणि त्या सगळे जे 15 लोक आहेत त्या 15 लोकांना म्हणजे जे काही ज्याला आपण क्लोज कॉन्टॅक्ट्स म्हणू, हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स म्हणू, या सगळ्या यांचं एकतर होम क्वारंटाईन, आयसोलेशन, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन हे झालेच पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मग पुढचा विषय येतो तो प्रॉपर टेस्टिंग करण्याचा आणि ट्रीटमेंट करण्याचा. मुख्य सर्व्हिलन्सचा एक महत्त्वाचा मुद्दा सांगण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ॲम्ब्युलन्सेस जे आहेत हे अनेक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात खास करून ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ॲम्ब्युलन्सेसची सेवा बऱ्याच अंशी कमी पडते आहे. म्हणून कलेक्टर्सनी जसं आपण इलेक्शनला रिक्विजिशन करतो प्रायव्हेट व्हेकल्स, तसं त्यांनी रिक्विजिशन केले पाहिजे. ॲम्ब्युलन्सेसची सेवा देण्यासाठी लागणारं सगळं त्यामधलं साहित्य आणि सगळं उपलब्ध केलं पाहिजे. इवन प्रायव्हेट ज्या ॲम्ब्युलन्सेस आहेत त्या रिक्विजिशन केल्या पाहिजे आणि लोकांना एका अत्यंत कमीत कमी किमतीत ही ॲम्ब्युलन्सची सेवा पेशंट्सला उपलब्ध करून दिली पाहिजे. कारण आता 108 जरूर आहेच, परंतु 108च्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला जर गरज पडत असेल तर आपल्याला अशा स्वरूपाने संख्या वाढत असल्यामुळे ॲम्ब्युलन्स रिक्विजिशन कमीत कमी खर्चाच्या टॅरिफ रेटवर आपण ते केलं पाहिजे. हा एक दुसरा मुद्दा झालेला आहे. तिसरा मुद्दा या निमित्ताने सांगेल की आपण 100% हेल्पलाईन्स ह्या असल्या पाहिजे. सामान्य माणसाला जरी वाटलं की पटकन आपल्याला जी सेवा पाहिजे असेल, ॲम्ब्युलन्स असेल, टेस्टिंगच्या संदर्भातला विषय असेल किंवा आपल्याला हॉस्पिटल पाहिजे असेल, DCH डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, तर ते सुद्धा पटकन मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी हेल्पलाईन कंपल्सरी आहे. जिथे जिथे डेथ रेट वाढत आहेत त्या सर्व डेथ रेट वाढलेल्या जिल्ह्यांमध्ये अत्यंत कटाक्षाने सांगण्यात आलेलं आहे की आपण टास्क फोर्स IMAच्या सहकार्याने लोकल टास्क फोर्स केलेचं पाहिजे. ते लोकल टास्क फोर्स आपल्याला लोकल इमर्जन्सीला सेवा देतीलच. गरज पडली तर मुंबईचा टास्क फोर्स इथले जे अत्यंत विशेषज्ञ आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांचा सुद्धा पूर्ण सहकार्य कोऑपरेशन त्यांना मिळणार आहे. या व्यतिरिक्त ICU ही जी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या जिल्ह्यांमध्ये आपण डेथ रेट जास्त आहे, मी असे 5 जिल्हे निवडलेले आहेत की ज्या ठिकाणी आपण ICUची सेवा द्यायचं ठरवलं आहे. मग त्यामध्ये मुंबई पण असेल, त्यामध्ये ग्रामीण भागातून जर म्हणाल तर आता जळगाव, सोलापूर, अकोला, ठाणे, औरंगाबाद असे काही एक जिल्हे आपण निवडलेले आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये ICUचा अर्थ असा की पूर्ण जी ICU आहे त्या बाजूला असलेले त्यांचे जे काही तुमचे मॉनिटर्स आहेत की ज्याच्यामध्ये सर्व त्यांचं पेशंट्सचं आपल्याला पॅरामीटर्स दिसतात, ते सगळी ICU आपल्याला त्या ठिकाणी जे इंटेन्सिव्हिस्ट असतात त्यांना ते दिसेल आणि त्या अनुषंगाने ते राईट सल्ला देण्याचा प्रयत्न लोकल डॉक्टर्सला करतील. त्यामुळं ICUचा वापरसुद्धा सर्वदूर करावा अशा पद्धतीचा एक निर्णय या सगळ्या मीटिंगमध्ये सांगण्यात आलेलं आहे. मला वाटतं की या सगळ्यांचा निश्चित प्रकारे चांगला परिणाम होऊन चांगले दृश्य त्या ठिकाणी काही रिपोर्ट्स येतील. प्रामुख्याने 2-3 महत्त्वाचे ड्रग मॅनेजमेंटच्या बाबतीतला एक विषय झालेला आहे. एक मला
एक समाधानाची बाब सांगितली पाहिजे की रेमडेसिवीरची जी मागणी सर्वदूर हॉस्पिटल्समधून होत असते की जे अत्यंत क्रिटिकल पेशंट्स आहेत त्यांना रेमडेसिवीर एक अँटीव्हायरल ड्रग म्हणून आपण देतो. त्याचबरोबर टॉसिलोझुमाब ही पण एक सायटोस्कॅन स्टॉर्म, ज्याला आपण फार मोठी इम्युनिटी ज्याला रिस्पॉन्ड करते एखाद्याच्या बॉडीमध्ये, त्यावेळी त्याला सायटोकाईन स्टॉर्म म्हणतो की ज्याच्यासाठी टॉसिलोझुमाबचा वापर होतो. ह्या दोन्ही ड्रग्सच्या अनुषंगाने आज मला सांगायला समाधान आहे की ड्रग अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा ड्रग अथॉरिटी जनरल यांनी आता परवानगी लोकल आपले जे काही सिप्ला आणि हॅट्रो ह्या ज्या दोन कंपन्या आहेत, ज्या दोन कंपन्या प्रामुख्याने गिलियार्ड या US कंपनीच्या सबसिडरी आहेत आणि त्या सबसिडरीजला मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं परवानगी देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे ते लोक आता इमर्जन्सी त्यांना ऑथरायझेशन देण्यात आलेलं आहे. इमर्जन्सी ऑथरायझेशनचा एवढाच अर्थ आहे की त्यांना आपल्याला ताबडतोबीनं ज्या डॉक्टर्सला पाहिजे असेल किंवा ज्या हॉस्पिटलला पाहिजे असेल ते अशा पद्धतीचे ड्रग्स मागवू शकतात आणि सिप्ला आणि ह्यांनी ते पुरवठा करायचे. आणि त्यांचा एक आहे की पूर्ण ट्रायल झालं नसल्यामुळं इमर्जन्सी यूजचा अर्थ असा की त्यांनी कोणत्या पेशंट्सला रेमडेसिवीर वापरलं आहे त्याबाबतची पूर्ण माहिती ICMRला आणि ड्रग अथॉरिटी ऑफ इंडियाला कळवायलाच हवी. अशा पद्धतीनं एक इमर्जन्सी सिच्युएशनच्या अनुषंगाने रेमडेसिवीर वापरण्याचा परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर टॉसिलोझुमाबची पण शॉर्टेज असल्यामुळं इटुझुलुमॅब नावाचं जे एक नवीन ड्रग आहे जे बायोकॉन बनवतं आणि अत्यंत स्वस्त आहे. असं इटुझुलुमॅब ही नवीन ड्रगची सुद्धा त्या ठिकाणी इट इज इक्वल टू कंटेंट वाईज आणि इफेक्ट वाईज टू टॉसिलोझुमाब, त्याची पण ICMRने परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याचाही वापर सायटोकॅन स्टॉर्मसाठी करता येऊ शकेल. तर त्याही बाबतीतलं मला वाटतं की एक महत्त्वाचा निर्णय लोकल अथॉरिटीजला देण्यात आलेला आहे. राज्य सरकारचा हा स्पष्ट मत आहे आता की सिप्लाकडून गरजेप्रमाणे आपण प्रत्येक जिल्ह्याला रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही लवकरच करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकत आहोत. त्याचबरोबर दोन महत्त्वाच्या टेस्ट्स, अँटीबॉडीज टेस्ट आणि अँटीजन टेस्ट, ह्या दोन टेस्टला ICMRने परवानगी दिली. अँटीबॉडीज टेस्टचा अर्थ आपल्यामध्ये आता प्रतिकारशक्ती अँटीबॉडीज तयार झाल्यामुळे म्हणजे आपली अँटीबॉडीज आपल्यामध्ये असल्यामुळे आपण आपल्याला आता त्याचा संसर्ग होऊ शकत नाही व्हायरसचा आणि आपण आपल्यामध्ये अँटीबॉडीज एक डिफेन्स मेकॅनिझम फार चांगली डेव्हलप झालेली आहे हे तपासण्यासाठी आपण संपूर्ण आपली जी काही फ्रंट लाईनर्स आहेत, हेल्थ वर्कर्स आहेत, या सर्वांसाठी आता आम्ही अँटीबॉडीज टेस्टचा वापर करू आणि त्यांचं त्या दृष्टिकोनातूनचं फिटनेस आम्ही बघू. एवढंच नाही तर अँटीजन टेस्ट ही एक डायग्नॉस्टिक टेस्ट आहे RT-PCR सारखीच. जर ती निगेटिव्ह आली तर काहीच अडचणीचा विषय नाही, पण जर ती पॉझिटिव्ह आली तर मात्र RT-PCR टेस्ट करून परत कन्फर्मेटरी टेस्ट करायची. अशा स्वरूपाने ही पण एक डायग्नॉस्टिक टेस्ट करायला ICMRने परवानगी दिली असल्यामुळे मला म्हणायचं की अँटीजन टेस्ट आणि अँटीबॉडीज टेस्टला आपण सर्वदूर ICMRची परवानगी असल्यामुळे प्रायव्हेट लॅब्सला सुद्धा आपण ह्या टेस्ट करायला परवानगी देतो आहोत आणि गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आपण या टेस्ट आपल्या वतीनं फ्री ऑफ कॉस्ट करण्याच्या दृष्टिकोनातूनची सुद्धा व्यवस्था लवकरच करत आहोत. त्यामुळे ह्या दोन एक महत्त्वाच्या विषयसुद्धा मला वाटतं घेण्यात आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आल्याचं समजतं, अद्याप ऑर्डर मिळालेली नाही. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मी इक्बालसिंह चहल यांच्याशी फोनवर केलेल्या चर्चेनुसार आता जो काही निर्णय आलेला असेल तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय शेवटी सर्वमान्य असतो. मला वाटतं की टेस्टचे जे काही रिपोर्ट्स आहेत ते पेशंटला देण्याबाबतची व्यवस्था त्वरित केलीच जाईल आणि त्याबाबत जो काही कोर्टाचं मत आहे ते पाळलंच जाईल.
परंतु याचा अर्थ असा नव्हे की शेवटी महानगरपालिकेने कडे सुद्धा त्यांचा रिपोर्ट आणि त्याची यादी आली पाहिजे अशी महानगरपालिकेची अपेक्षा राहील, जेणेकरून महानगरपालिकेला या संदर्भात कोणी जर एसिम्प्टमॅटिक पेशंट जर आपल्या प्रायव्हेट किंवा ट्रस्ट हॉस्पिटल्समध्ये विनाकारण बेड ऑक्युपाय करत असेल आणि आपल्या गरजू पेशंटला जो क्रिटिकल आहे, सिरियस आहे, त्याला बेड मिळत नसेल तर मला वाटतं की ते चुकीचं होईल. म्हणून आपण जे काही नवीन नोटिफिकेशन किंवा नवीन सर्क्युलर मिस्टर इक्बाल सिंह चहलनी काढलेलं आहे ते सुद्धा मी प्रेसला आत्ता या निमित्ताने देतो, ज्यामध्ये दररोज 6 वाजता सकाळी ती लिस्ट, लाईन लिस्ट महानगरपालिकेला सुद्धा मिळेल आणि तिथून ती सगळ्या 48 वॉर्डामध्ये 24 वॉर्डामध्ये ती पूर्ण वाटप केली जाईल 1 तासामध्ये. आणि लिस्ट मिळाल्यापासून म्हणजे साधारण 1-1.5 तासाच्या आत प्रत्येक पेशंटला त्याच्या संदर्भात फोन जाईल आणि त्यांची बेडच्या संदर्भातली व्यवस्थासुद्धा केली जाईल. त्यामुळं अशा स्वरूपाने लाईन लिस्ट जी आहे ती MCGMला तुमच्या लॅबॉरेटरीजकडून मिळेल आणि सबसिक्वेंटली हे मिळाल्यानंतर त्याच मिनिटाला तिकडे सुद्धा पाठवण्याचं कार्यवाही सुद्धा केली जाणार आहे. परंतु हा जो काही बेड मॅनेजमेंटचा विषय संपल्यानंतर 1-2-4 तासानंतर तो त्यांना रिपोर्ट देण्याच्या विषयी सर्क्युलरमध्ये कमिशनरांनी मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक स्वॅब ज्याचा घेतलेला आहे त्याला त्याचा रिपोर्ट मिळालाच पाहिजे, त्यात तो त्यांचा अधिकार आहेच आणि त्यामुळे तो पाळलाच जाईल. परंतु अगोदर त्याची लाईन लिस्ट तयार करून त्याच्या बाबतीतलं वॉर्डवाईज ती यादी वाटप करून त्या संदर्भातला इमिजिएट कॉन्टॅक्ट्ससुद्धा जे काय आहे ते केले जातील संबंधित पेशंटला आणि त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट त्यांना कळवला जाईल आणि त्यांना कुठे बेड दिलं जाईल या संदर्भातलं सुद्धा मार्गदर्शन केलं जाईल. हा सर्व जो काही विषय आहे ह्या मागचा एकच हेतू आहे की 80% बेड्स प्रायव्हेट ट्रस्ट हॉस्पिटलमधले आपल्याला मिळाले पाहिजे. बेड्सची अडचण येता कामा नये हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. नवीन जवळजवळ 500 बेड्स ICUचे आपण लवकरच या 10-12 दिवसाच्या आत निर्माण करत आहोत. त्यामुळे इथे बेड्सची अडचण येऊ नये या दृष्टिकोनातूनचं जे प्रिपेअर्डनेस आहे ते करण्याचं काम आपल्या महानगरपालिकेच्या वतीनं केलं जात आहे.